घटना आहे पूजा यादवची। पूजा यादव वय वर्ष 28, एक विवाहित महिला, 2 मुलांची आई। तिचं लग्न रामदयाल यादव सोबत सुमारे 6 वर्षापूर्वी झालं होतं। रामदयाल नाशिकमध्ये फळबागेत मजूर म्हणून काम करत होता। घरापासून दूर लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सगळं सुरळीत चालू होतं। मात्र घरच्या शेजारी राहणारा रोशन यादव तिच्या आयुष्यात आला आणि हळूहळू परिस्थिती बदलत गेली। गेल्या 2 वर्षांपासून पूजा आणि रोशन यांचं नातं खोल गेलं होतं। या नात्यांमध्ये काहीतरी विशेष होतं, कदाचित स्नेह, आधार किंवा केवळ एकांतता सापडलेली मैत्री। पण ह्या नात्याला एक अडथळा होता, अंजना यादव। अंजना ही रोशनची मैत्रीण होती, पण फक्त मैत्रीच नव्हती तर त्या दोघांमध्ये देखील प्रेमाचं नातं होतं, असं काही जणांचं म्हणणं। अंजना पूजाच्या आणि रोशनच्या जवळकीने संतप्त झाली होती। तिच्या मते पूजाने एक विवाहित स्त्री असूनही रोशनच्या आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप केला होता। यातूनच एक तक्रार जन्माला आली। अंजनाने पूजाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने पूजाला आणि रोशनसह अंजलीलाही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं। पूजासाठी हा प्रसंग फारच मानसिकदृष्ट्या त्रासदायक होता। समाज, नातेसंबंध आणि आता कायद्याचं लक्ष तिच्या वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित झालं होतं। पोलीस स्टेशनच्या परिसरात पूजाचं वागणं थोडं अस्वस्थ आणि बेचैन वाटत होतं, असं काही प्रत्यक्षदर्शी म्हणणं आहे। चौकशी चालू असताना कोणालाही न कळता ती पोलीस स्टेशन जवळील झाडाच्या बाजूला गेली आणि तिने तिथे काहीतरी खाल्लं। काही मिनिटातच तिची प्रकृती ढासळायला लागली। पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण प्रयत्न असफल ठरले। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या भावांनी गंभीर आरोप केले। तिच्या भावांपैकी एक, मनोज यादवने पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली। पूजाने आत्महत्या केली असावी असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण कुणीतरी तिला विष दिलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। दुसऱ्या भावाने गोलू यादवने सांगितलं की रोशननेच त्याला फोन करून सांगितलं की पूजाने विष प्राशन केलं आहे। या घटनेमुळे यादव कुटुंबांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ते पोलिसांवर दुर्लक्षाचा आणि निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत। त्यांच्या मते पूजाला केवळ समज देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, पण तिथे तिच्यावर मानसिक ताण आला आणि तिने असा टोकाचा निर्णय घेतला। काशी विभागाचे डीसीपी गौरव बन्सवाल यांनी सांगितले की रोशन यादव विरुद्ध एका महिलेने म्हणजेच अंजनाने तक्रार दिली होती। त्या चौकशीसाठी पूजालाही बोलावण्यात आलं। पूजाने झाडाजवळ काही पदार्थ खाल्ल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं आहे। आम्ही घटनेचं गांभीर्याने लक्षात घेऊन चौकशी सुरू केली आहे। पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर नक्की कारण स्पष्ट होईल असं डीसीपी बन्सवाल यांनी स्पष्ट केलं। तसंच पोलिसांनी हेही सांगितलं की रोशन यादवचे एकाहून अधिक महिलांशी संबंध होते। पूजा सुद्धा यामुळे अस्वस्थ होती। त्यांचं नातं उधळायला लागलं होतं आणि याच भावनिक दडपणाखाली तिनं विष प्राशन केलं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। या सर्व घटनांमध्ये कटू वास्तव्य दडलेलं आहे। पूजा मागे 2 लहान मुलं आहेत। त्यांचं आयुष्य आता एका कठीण प्रश्नासमोर उभं आहे। आई का गेली? तिचा गुन्हा काय होता? प्रेम, विश्वासघात आणि समाजाच्या नजरा, ह्या तिघांच्या संगमातून एक जीव गमावला गेला। पूजाचं नातं चुकीचं होतं का, की तिला समजून घेतलं गेलं नाही, की एक दोषी स्त्री होती, की केवळ एका भावनिक कोसळलेल्या क्षणी तिने अपघात केला? ह्या प्रश्नाची उत्तरं सध्या तपासाच्या टेबलावर आहेत। पण एक गोष्ट निश्चित आहे, वाराणसीच्या त्या सकाळी एका प्रेमकथेचा शेवट फार दुःखद झाला। पूजाच्या मृत्यूने समाजाला आरसा दाखवला आहे। त्या नात्यांची गुंतागुंत, महिलेच्या मानसिक अस्वस्थतेचं गांभीर्याने आणि पोलीस यंत्रणेची संवेदनशीलता, या सर्व घटनांमध्ये कटू वास्तव्य दडलेलं आहे। पूजा मागे 2 लहान मुलं आहेत। त्यांचं आयुष्य आता एका कठीण प्रश्नासमोर उभं आहे। आई का गेली? तिचा गुन्हा काय होता? प्रेम, विश्वासघात आणि समाजाच्या नजरा, या तिघांच्या संगमातून एक जीव गमावला गेला। पूजाचं नातं चुकीचं होतं का? तिला समजून घेतलं गेलं नाही, की एक दोषी स्त्री होती, की केवळ एका भावनिक कोसळलेल्या क्षणी तिने आत्महत्या केली? या प्रश्नाची उत्तरे सध्या तपासाच्या टेबलावर आहेत। पण एक गोष्ट निश्चित आहे, वाराणसीच्या त्या सकाळी एका प्रेमकथेचा शेवट फार दुःखद झाला। पूजाच्या मृत्यूने समाजाला आरसा दाखवला आहे। नात्याची गुंतागुंत, महिलेच्या मानसिक अस्वस्थतेचं गांभीर्याने आणि पोलीस यंत्रणेची संवेदनशीलता, या सगळ्याचा पुन्हा विचार होण्याची गरज अधोरेखित केली आहे। ही गोष्ट इथे संपत नाही। पूजाच्या मृत्यूच्या चौकशीचे निष्कर्ष, सीसीटीव्ही फुटेज, पोस्टमॉर्टमचा अहवाल आणि पोलिसांची जबाबदारी, या सगळ्यांवर आता प्रकाश टाकला जाणार आहे। परंतु या घटनेनं समाजात एक मोठा प्रश्न उभा केला आहे,
आपण महिलांच्या भावनांचा, त्यांच्या नात्यांच्या गुंतावळांचा, त्यांच्या मानसिकतेचा किती विचार करतो. पूजा यादवची कहाणी म्हणजेच अशा एका स्त्रीची गाथा आहे जिने समाजाच्या अनेक अंगामध्ये अडकलेली असतात स्वतःचं आयुष्य गमावलं आणि आपल्या मागे 2 निष्पाप जीव, असंख्य प्रश्न आणि एक मोठं का सोडून गेली. ही घटना ऐकून ह्याविषयी काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. ह्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.